आता हा मुलगा घरात एकुलता एकच, आई आणि बहिणीसोबत तो राहायचा। कुटुंबाचा तो एकमेव आधार होता। परंतु ही घटना सकाळच्या सुमारास घडली। रोहित रमेश केळजे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत रोहित केळजे डोंबिवली पश्चिमेकडील मथुरा अपार्टमेंटमध्ये परिसरात आपल्या कुटुंबियासोबत राहत होता। मुंबईतील ताडदेव येथे पोलीस मुख्यालयात त्याची ड्युटी होती। वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर रोहित 2018 मध्ये पोलीस खात्यात त्यांच्या जागी नोकरीला लागला होता। ताडदेव येथे मुख्यालयात ड्युटी असल्याने रोहित दररोज डोंबिवली ते दादर असा लोकल ट्रेनने प्रवास करीत असत। बुधवारी रोहित नियमितपणे सकाळी 7:41 ड्युटीला जाण्यासाठी निघाला। त्यांनी डोंबिवली येथून दादरकडे निघालेली जलद लोकल ट्रेन पकडली। ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने रोहित दरवाजाजवळ उभा राहून प्रवास करीत होता। कोपर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेन आली असता रोहित यांचा अचानक हात सुटला आणि ते धावत्या लोकलमधून खाली पडले। दरम्यान प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या रोहित यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। वडिलांनंतर रोहित घरातील कर्ता व्यक्ती होता। त्याच्या निधनाने आई आणि बहिणीचा आधार हिरावला गेला। त्यांच्या कुटुंबियांना मदत ही मिळायलाच पाहिजे अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।